नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बातमीपत्रात आता पाहणार आहोत गावखेड्यातील महत्त्वाच्या बातम्या. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांचा धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण दिल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार, मंत्री आत्राम यांचं वक्तव्य. नाशिकमध्ये धनगर आरक्षणावरून आदिवासी समाज आक्रमक. उद्या नाशिक मुंबई महामार्ग रोखला जाणार, तर नरहरी झिरवाळ देखील धरणं आंदोलन करणार. बीडच्या वडवणीमध्ये देवगावमध्ये धनगर समाजाच्या वतीनं साखळी उपोषण. एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊन अंमलबजावणी करण्याची मागणी. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ अशी भूमिका जाहीर करावी. नरेंद्र पाटील यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका. हिंगोलीतील अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना गावबंदीचे बॅनर लागले. वसमत तालुक्यातील गुंडा, पांगरा, शिंदेसह अनेक गावात गावबंदीचे पोस्टर्स. जळगावातील मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये रोहिणी खडसे यांच्याकडून बॅनरबाजी. शरद पवारांचं नेतृत्व हेच खरं पालकत्व अशा आशयाचे बॅनर मतदारसंघात झळकले. अहमदनगरच्या शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे हे इच्छुक. शेवगावमधील बोदेगाव इथं संकल्प विजयाचा मेळावा घेत शक्ती प्रदर्शन. साताराच्या कराडमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून बॅनरबाजी. उबाठाच्या इंद्रजित गुजर यांचं मिशन विधानसभा असे बॅनर्स. पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिणचे काँग्रेसचे विद्यमान आमदार. भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली अमरावतीच्या अचलपूर शहरामध्ये हिंदू आक्रोश मोर्चा आणि धर्मसभेचं आयोजन. परतवाडा शहरामध्ये राणेंची बाईक रॅली, तर अचलपूरमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नंदुरबारमध्ये भाजपला मोठा झटका. भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गावित यांचा भाजपला रामराम. राजेंद्र गावित शहादा तळोदा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक. देगलूर बिलोलीसाठी काँग्रेसमधून गोविंद हनवटे इच्छुक. गोविंद हनवटे यांचा इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेसकडे अर्ज. काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेले जितेश अंतापूरकर देगलूर बिलोलीचे माजी आमदार. पक्षानं सांगितल्यास विधानसभा आणि लोकसभा देखील लढवेन. नेतृत्व जे निर्णय घेईल तो मान्य. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचं वक्तव्य. अहमदनगरमधील श्रीरामपूरच्या राजकारणामध्ये जितूभाऊची एंट्री. ना आजी ना माझी, यंदा जितूभाऊच मारणार बाजी असे बॅनर शहरामध्ये विविध ठिकाणी झळकले. चर्चेचा विषय जितूभाऊ कोण म्हणून नागरिक संभ्रम. अजित पवार गटाची पुढील आठवड्यामध्ये गोंदिया आणि वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये जनसन्मान यात्रा. प्रफुल्ल पटेल यांची माहिती. बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन. बारामती तालुक्यातील कराटी, मोढवे या गावांमध्ये विविध विकास कामांचं उद्घाटन. वर्ध्यामध्ये तिसऱ्या महाशक्ती आघाडीचा उमेदवार जाहीर. बच्चू कडू यांच्याकडून आर्वी मतदारसंघातून जयकुमार बेलखेडे यांच्या नावाची घोषणा. सोलापूरमध्ये भाजप आमदार सुभाष देशमुख यांना कोळी बांधवांचा घेराव. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे उपोषण स्थळावरून देशमुखांचा काढता पाय. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपनाचे तहसीलदार प्रकाश वटकर निलंबित. काढोली खुर्द इथल्या अवैध सरपंच निवड भोवली. खासदार विशाल पाटील यांच्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न. 131 गावातील सभासद उपस्थित. जळगावच्या बोदवड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची रोहिणी खडसे यांच्याकडून पाहणी. शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांसोबत संवाद. भरपाई मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबतही चर्चा. नांदेडच्या नेरली गावामध्ये दूषित पाण्यामुळे जवळपास 700 नागरिकांना त्रास. जिल्हा प्रशासनाकडून ग्रामसेवकाचं निलंबन. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडच्या धुत्रा गावामध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मुलासमोर गोंधळ आणि मारहाण. गोंधळ आणि मारहाणीचं कारण मात्र अस्पष्ट. सोलापूरमध्ये मागील 6 दिवसांपासून कोळी समाजाचं आमरण उपोषण. उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी गेलेल्या आमदार सुभाष देशमुखांना कोळी बांधवांचा घेराव. सोलापूरच्या कुर्डवाडीमध्ये आमदार संजय शिंदे यांच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीची बॅनरबाजी. कुर्डवाडीमध्ये काय विकास कामं केली, वंचितनं जाब विचारला. वाशिम तालुक्यातील जुमडा परिसरामध्ये पावसामुळे सोयाबीनचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी. गुहागर विजापूर महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास. खड्ड्यातून रस्ता शोधत प्रवास. बुलढाण्याच्या ढोपरगावमध्ये शेतकऱ्यांची रस्त्याअभावी जीवघेणी कसरत. नदीवर पूल बांधण्याची गावकऱ्यांची मागणी.
चंद्रपूरच्या ताडोबातील जिप्सी चालक 1 ऑक्टोबरपासून संपावर. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिप्सी चालकांचं बेमुदत बंद. 2 ऑक्टोबरपासून ताडोबा व्याघ्र प्रकल्प नियमितपणे सुरू होणार. गोंदिया ते सांतरागाची या दरम्यान दुर्गापूजा विशेष सुपरफास्ट रेल्वे धावणार. 4 आणि 9 तारखेला विशेष रेल्वे सुटणार. साताराच्या कराडमधील शामगाव पाचुंदाचा टेंबू जलसिंचन योजनेमध्ये समावेशासाठी पाठपुरावा करणाऱ्या रामकृष्ण वेताळ यांचा गावकऱ्यांकडून सत्कार. भुसावळ, मलकापूर आणि नांदुरामध्ये विविध रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मागणीला यश. प्रवासी वर्गाला मोठा दिलासा. शिर्डीच्या साई मंदिराच्या सुवर्ण कळस रोहणाला 72 वर्ष पूर्ण. रामचंद्र महाराज यांच्या हस्ते अमृत महोत्सवाला प्रारंभ. विठ्ठल रुक्मिणीच्या जवळपास 1000 वर्षापूर्वीच्या दागिन्यांच्या मूल्यांकनाला आता सुरुवात. इसवी सन 700 ते 1892 पर्यंत पुरातन दागिन्यांचं मूल्यांकन. विठ्ठल मंदिराच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दागिन्यांचं मूल्यांकन. सांगलीच्या देशिंगमध्ये मुख्यमंत्री केसरी बैलगाडी शर्यत. चंद्रहार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भव्य आयोजन. शर्यती पाहण्यासाठी शेतकरी आणि बैलगाडी प्रेमींची मोठी उपस्थिती. बीडमध्ये देखील मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. शर्यतीमध्ये बकासूर, सर्जा, सोन्या, हिंद केसरी अशा नामांकित बैल जोड्यांचा थरा. शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांची मोठी गर्दी. शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता पूर्ण. 20 पेक्षा जास्त सेवेकरींकडून दागिन्यांची स्वच्छता. हे दागिने नवरात्र उत्सव काळामध्ये अंबाबाईला परिधान केले जातील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी सांगलीमध्ये पार पडला महायज्ञ सोहळा. कवठे महाकाळच्या देशिंगमध्ये चंद्रहार पाटील यांच्याकडून महायज्ञाचं आयोजन. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे साताऱ्यातील कास पठारावर मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल. फुलं मोठ्या प्रमाणात बहरल्यानं कास पठारला पर्यटकांची मोठी पसंती. शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये स्वच्छता मोहीम. मंदिरातील विठ्ठल सभागृह, 4 खाबी, त्याचबरोबर 16 खाबी आणि रुक्मिणी मातेचा गाभारा स्वच्छ करण्यात आला.